माझे जे लिटल शेफ्स आहेत तर ते तुम्हाला एक भन्नाट रेसिपी दाखवणार आहे आणि ती रेसिपी असणार आहे चटपटे स्टफ्ड टमाटर. आपण हे जे टोमॅटोज घेतले ते आपण स्टफ करणार आहोत चटपटीत स्टफिंग करून. त्याची साहित्याची ओळख आपल्या प्रेक्षकांना आधी करून देऊ. ओके, इथं आपण टोमॅटोज घेतलेत चांगले लाल बुंद असे बघून. उकडलेल्या बटाट्याचे बारीक बारीक डायसेस कापून घेतलेत. इथं मक्याचे दाणे आपण वाफाळून घेतलेत. फ्रेश पुदिना, चिंच गुळाची आंबट गोड चटपटीत चटणी, तिखट पडणारी थोडीशी मिरची आणि चवीसाठी मीठ. दॅट्स इट. व्हेरी सिम्पल रेसिपी आणि तुम्हाला जमण्यासारखी रेसिपी. फक्त एवढंच आहे की याच्यातले टोमॅटोज जे आहेत तर ते मी तुम्हाला कापून देणार आहे. ओके, आता या बाउलमध्ये तुम्ही हे दोन्ही तुम्ही काढून घ्या. आणि आता आपण काय करणार आहोत, हे जे टोमॅटोज आहेत तर त्याच्या आतला जो गर आहे तर तो मी असा नाईफनी थोडासा स्किन पासून थोडासा वेगळा करून काढून घेणार आहे. अच्छा, आपले आता टोमॅटोज आपण असे आतनं सगळा गर काढून घेतलेला आहे. आता हे जे तुम्ही मिश्रण जे केलेलं आहे ते आता चमच्यानी मिक्स करा. त्याच्यामध्ये तिखटपणासाठी आपण थोडीशी मिरची घालणार आहोत. जास्त नाही. आणि हा फ्रेश जो पुदिना आहे तो असा मस्त तुम्हाला बारीक चिरून देणार मी. आता मस्त पुदिना याच्यात असं मिक्स करायचा. त्याच्यात चवीपुरतं आपण मीठ घालायचं. आता स्टफ करण्याच्या आधी कुठलाही शेफ पदार्थ सर्व करण्याच्या आधी तो खाऊन बघतो की नाही. मग चमचा घ्या आणि खाऊन बघा. मीठ बरोबर लागले का कमी आहे? चटपटीत झाले. गुड. मग आता आपण हे जे स्टफिंग आहे हे या टोमॅटोज मध्ये आपण आता स्टफ करणार आहोत. There you go. Lovely. किती सिंपल रेसिपी की नाही. मग आता प्रेक्षकांना सांगा तुमची रेसिपी. त्यांना म्हणावं की याचं साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. याचं साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. चटपटे टोमॅटोज बनवण्यासाठी लागणारं साहित्य: टोमॅटो, उकडलेल्या बटाट्याचे तुकडे, मक्याचे दाणे, पुदिन्याची पानं, चिंच खजूर चटणी, हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये मक्याचे दाणे आणि उकडलेल्या बटाट्याचे तुकडे घेऊन त्यामध्ये चिंचेची चटणी, मिरचीचे तुकडे, मीठ आणि पुदिन्याची चिरलेली पानं घालून स्टफिंग तयार करावं. टोमॅटोच्या मधला गर काढून त्यामध्ये हे स्टफिंग भरावं आणि डिश सर्व्ह करावी.